हरिओम. श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा. त्याच्या पुढे येतं अथ ध्यानम. श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा. सगळेच शब्द आमच्या मराठीमध्ये सुद्धा परिचयाचे. ह्या प्रीत्यर्थ त्या प्रीत्यर्थ आम्ही म्हणतो. जप जप शब्द आम्हाला माहिती आहे. विनियोग हा शब्दही आम्हाला माहिती. संस्कृत आणि मराठी खूप जवळचे आहेत एकमेकाला, अगदी आई लेकीच सख्या. अर्थ तसा घेतला तरी तोच आहे. श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा. हा जो जप आम्ही करणार आहोत, हा जो मंत्रोच्चार आम्ही करणार आहोत, रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य, हे स्तोत्र मंत्र जे काही म्हणावे जप करणार आहोत, एकदा म्हणू, दोनदा म्हणू, 108 वेळा म्हणू, जे काही म्हणू, तर हा जो जप आम्ही करणार आहोत तो कशासाठी करणार आहोत हे बुधकौशिक ऋषी इथे आम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतात. श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा. की हा जपाचा विनियोग फक्त श्री रामचंद्र प्रीत्यर्थे. दोन अर्थ या शब्दाचे. रामचंद्रांसाठी आणि रामचंद्रांच्या प्रीती, श्री रामचंद्रांचं प्रेम, हाच माझा एकमेव अर्थ, हाच माझा एकमेव काम, हाच माझा एकमेव धर्म. म्हणजे रामचंद्रांसाठी आणि रामचंद्रांची प्रीती प्राप्त करण्यासाठी, स्वतःसाठी नाही. किती सुंदर सांगितलं बघा. रामचंद्रांसाठी आणि रामचंद्रांचं प्रेम संपादन करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठीच या जपाचा विनियोग व्हावा. तुम्ही म्हणाल बापू मग आम्ही कशाला वाचायची रामरक्षा जर आम्हाला काही फायदा नाही तर? हीच तर मोठी गोम आहे ना राजानो. मी नेहमी एक उदाहरण देतो. मुठभर तांदूळ आहेत, पाण्यात घातलेत, शिजवलेत, खाल्लेत, संपलं. तेच मुठभर तांदूळ, म्हणजे तांदूळ पेरेत उगवत नाही, भात लावावं लागतं. तो जो भात मुठभर तांदळांचा आहे तो जर मी जमिनीत नीट पेरला तर त्याच्या कमीत कमी 20,000 पट तांदूळ मला मिळतात. तेन त्यक्तेन भुंजिता. मला उपभोग घ्यायचा तर मला आधी त्याचा त्याग करावा लागतो. मला आंब्याचं झाड लावायचं तर मला आधी ती आंब्याची बी जमिनीमध्ये पुरायला हवी. त्या मुठभर तांदळांचा सोस मी धरला, त्याच्याऐवजी मुठभर गव्हांचा मी सोस धरला, त्याच्यात मी ते मुठभर गहू पेरले तर मला खूप मोठं शेत मिळणार आहे. शेतभर गहू मिळणार आहे. त्यातले परत 2 मुठी मी बाजूला काढून ठेवीन, ते परत पेरीन, मला 2 शेतं मिळतील. त्यातून परत मी 4 मुठी बाजूला काढून ठेवीन, मला 4 शेतं मिळतील. म्हणजे जेव्हा मी पेरतो तेव्हा तेच उगवतं. ही चुकीची गोष्ट आहे. तेच उगवतं पण तेवढंच उगवत नाही. असं झालंय का मला सांगा की आंब्याची एक कोय लावली, त्या झाडाला फक्त एकच आंबा आला? असं होत नाही. गव्हाचा एक दाणा मी जमिनीमध्ये लावला, त्या घ्याला कणसाला फक्त एकच दाणा आला का नाही? उगवतो गहूच पण अनेक पटीने. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही निसर्गाकडून कधी शिकलोच नाही. आम्हाला आदाशासारखं हातात मिळालं आहेत ना गहू, तेवढे भरडून खा, बस संपलं. पण त्याचाच मी नीट वापर केला तर माझ्यासाठी आनंद भांडार खुलं होईल ह्याचा विचार आम्ही करत नाही. इथे बुधकौशिक ऋषी आम्हाला सांगतायत की राजानो, हा जो जप आहे श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा. ह्या जपाचा जो योग आहे, ह्या जपाचा जो विनियोग आहे, उपयोग आहे, हा ज्यासाठी उपयोग आणण्याचा कशासाठी तर फक्त श्री रामचंद्रांचं प्रेम संपादन करण्यासाठी. रामचंद्रांचं प्रेम एकदा का मी संपादन केलं की मग मला काय हवं आणि काय नको, मला कधी काय मिळवायचं आणि कधी काही नाही मिळवायचं, माझं संरक्षण कुठून करायचं आणि कधी करायचं आणि कसं करायचं आणि कशापासून करायचं, हे तो रामचंद्र सांगतो. हे तो रामचंद्र सांगतो. असं साधं उदाहरण आम्ही आमच्या आयुष्यामधलं घेतलं. साधी गोष्ट आहे बघा. हल्ली आपण एक हे वापरतो गोष्टी, बाबा मास्टर कार्ड किंवा जे काही कार्ड असेल ते, हे कार्ड घेऊन आम्ही सगळीकडे फिरतो. ह्या कार्ड आम्ही इथे खरेदी करतो, तिथे खरेदी करतो, तिथे खरेदी करतो. मग ही खरेदी माझी कुठपर्यंत चालते? जोपर्यंत ते कार्ड ज्या बँकेशी निगडीत आहे त्या बँकेमधला साठा आहे तोपर्यंत. ज्या क्षणी तो सारा संपला त्या क्षणी ते कार्ड तुम्हाला मला काय कामाचं मला सांगा? काही कामाचं नाही.
आम्हाला मात्र आमच्या व्यावहारिक जीवनामधली ही गोष्ट पटते, पण आमच्या खऱ्या जीवनातली ही गोष्ट आम्हाला पटत नाही की आम्ही कार्ड घेऊन फिरतो आणि आम्हाला ते कार्ड प्रत्येक ठिकाणी वटवायचं असतं, प्रत्येक ठिकाणी काळजी घेतली जाते की एवढा पैसा आहे की नाही बँकेमध्ये याचं घ्यायचं की नाही. माझ्या बँकेमध्ये मला पैसे असल्याशिवाय त्या कार्डाचा उपयोग काही नाही हे मला पहिल्यांदा कळलं पाहिजे. मला देवाने हात दिलेत, मला देवाने पाय दिलेत, देवाने मला चांगले आईबाप दिलेत, देवाने मला घर दिलंय, शिक्षण दिलंय, सगळं दिलंय, बाजूला एवढ्या मोठ्या संध्या दिलेत. ही सगळी कार्ड्स आहेत, लक्षात ठेवा. मात्र ही कार्ड्स मी कधी वापरू शकेन जेव्हा माझ्या बँकेमध्ये माझी गंगाजळी आहे तेवढाच, म्हणजे माझ्या परमेश्वराची कृपा आहे तेव्हाच. नाहीतर कुठलंही कार्ड वापरता येत नाही हे मला कळलं पाहिजे. अगदी हजारो कोटी रुपये असतील, खूप मोठा मानसन्मान असेल, हातामध्ये प्रचंड सत्ता असेल, माझ्याकडे बोलायची मोठी ताकद असेल, माझ्याकडे लोकांना फसवायची ताकद असेल, माझ्याकडे 10 लोकांना मारायची ताकद असेल, सगळं असेल, पण तरी देखील ही सगळी फक्त कार्ड्स आहेत. आणि ही कार्ड्स तेव्हाच चालतात जेव्हा माझी जी एक बँक आहे, ज्या बँकेमुळेच मला ही कार्ड्स मिळालेली आहेत, त्या बँकेमधला माझा साठा अक्षय आहे तोपर्यंत. आणि तो अक्षय साठा म्हणजेच रामचंद्रांचं प्रेम. म्हणून मी भारंभार 100 कार्ड घेतली म्हणून माझी खरेदी करण्याची किंवा वापरण्याची शक्ती वाढत नाही, तर माझ्या बँकेतला साठा वाढल्यामुळेच माझी कुठलेही व्यवहार करण्याची शक्ती वाढते. त्याचप्रमाणे मला 100 नातेवाईक आहेत आणि 2000 लोक मला मानतात, 10,000 लोक माझ्या हाताखाली कामाला आहेत, ह्याच्यावर माझ्या जगातली सुख मिळवण्याची शक्ती, आनंद मिळवण्याची शक्ती आणि खुब्या ठरत नाहीत. तर ठरतात कशावर? ही सगळी जी कार्ड्स ज्या बँकेशी निगडीत आहेत त्या परमेश्वराच्या खजिन्यावर. आणि तो परमेश्वराचा खजिना म्हणजे त्या परमेश्वराचं, त्या रामाचं आमच्यावर असणारं प्रेम. तुम्ही म्हणाल बाबू तुम्हीच नेहमी आम्हाला सांगता अकारण कारुण्य, मग त्या परमेश्वराचं अकारण कारुण्य आहे, तर मग अकारण कारुण्य आमच्या बँकेत का जमा होत नाही? मला साधी गोष्ट सांगा. जर आज आम्ही व्यावहारिक दृष्ट्या बघितलं तर पैसा कोणी उत्पन्न केला? पैसा मानवाने उत्पन्न केला. धन मानवाने उत्पन्न नाही केलं. धन जे आहे, संपत्ती जी आहे ती परमेश्वराने उत्पन्न केली, पण तिचा व्यवहार नीट चालावा म्हणून पहिल्यांदा माणसाने बार्टर सिस्टीम सुरू केली. म्हणजे काय, माझा घोडा मी तुला विकतो, तुझी गाय तू मला दे, किंवा माझ्या एका गायीच्या बदल्यात तू मला 5 बकऱ्या दे, किंवा माझ्या गोणभर तांदळाच्या बदल्यात तू मला 6 लिटर दूध दे. ही बार्टर सिस्टीम पहिल्यांदा मानवाने सुरू केली. मग त्यातूनच कुठेतरी चलनाचा उदय झाला. कोणी मोहरा काढल्या, कोणी नाणी काढली, कोणी कागदाचे रुपये काढले, एवढाच फरक. म्हणजेच अशा रीतीने मानवाने काय केलं तर एक नवीन चलन व्यवस्था उत्पन्न केली. ही चलन व्यवस्था मानवाने उत्पन्न केली, मानवाने धन नाही उत्पन्न केलं. हे धन आहेच, ते धन वापरण्याचा मार्ग, ही संपत्ती वापरण्याचा मार्ग आणि त्याला शिस्त लावण्याचा मार्ग आणि नियम मानवाने तयार केले. ते परमेश्वराने नाही नियम केले. 100 पैशाचे 1 रुपया की अमुक डॉलरचे अमुक पाऊंड जे काय ते अमुक शिलिंग्सवर जे काय ते मानवाने प्रत्येकाने आपापल्या देशानुसार ठरवलं. त्याचप्रमाणे प्रत्येक मानव स्वतःला मिळालेल्या संपत्तीची चलन व्यवस्था स्वतःच करत असतो. चलन व्यवस्था आणि चयन व्यवस्था दोन्ही व्यवस्था मानव स्वतःच करत असतो. प्रत्येकाच्या बँकेमध्ये परमेश्वराने आत नेऊन टाकण्यासाठी संपत्ती जन्मताच दिलेली असते. ती आम्ही किती उधळतो किंवा तिची किती बचत करतो आणि नवीन संपत्ती किती मिळवतो ह्यावर सगळं अवलंबून आहे. परंतु आम्ही नवीन काही कमवत नाही, आहे ते मात्र बेलगामपणे उधळत राहतो. आणि मग एका क्षणाला कळून येतं की माझी बँक आता रिकामी झालेली आहे, मी आता कुठलाही व्यवहार करू शकत नाही, किंवा माझा कुठलाही व्यवहार यशस्वी होऊ शकत नाही. परंतु हे जेव्हा मला समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कारण मग जेव्हा मी कमवायला बसतो तोपर्यंत झालेलं कर्ज फेडण्यामध्येच सगळ्या गोष्टी निघून जातात. जे काही कर्ज झालेलं आहे त्या मधल्या अननोईंग पिरियडमध्ये, त्या पिरियडमध्ये झालेलं कर्ज जेव्हा मी कमवायला लागतो तेव्हा कमावलेला पहिला सगळा पैसा, सगळ्या गोष्टी ह्या माझ्या कर्जात निघून जातात. कारण मला त्याचा प्रात्यक्षिक फायदा दिसत नाही, प्रत्यक्ष फायदा दिसत नाही. म्हणून आम्ही संकट अडकल्यानंतर जेव्हा देवाची भक्ती सुरू करतो स्वतःच्या गरजेपोटी, आमची अपेक्षा अशी असते की लगेच चला आज भक्ती केली, उद्या सकाळी मला फळ मिळालं पाहिजे. परंतु जो डेफिसिट आहे मधला तो डेफिसिट कोण भरून काढणार? आणि तो डेफिसिट भरून काढल्याशिवाय काही होणार नाही हे मला पहिल्यांदा कळलं पाहिजे.
जेवढ्या जोरामध्ये मी भक्ती करतो मनापासून करतो, आणि त्याचमध्ये लक्षात ठेवा की मी फक्त काम्य भक्तीच करत असेल, फक्त माझ्या अमुक फायद्यासाठी बाबा मी अमुक 21 दिवस सिद्धिविनायकाला जाईन, 21 दिवस इकडे जाईन, तेव्हा त्याचं फळ अत्यंत लहान आहे. जेव्हा मी परमेश्वरा मी चुकलो, ज्या अर्थी माझ्यावर संकट आलं त्या अर्थी डेफिनेटली मी काहीतरी चुका केल्यात, माझं नक्की काहीतरी पापं घडली आहेत, मी तुझ्या भक्तीपासून लांब गेलोय, त्या परमेश्वरा माझी भक्ती वाढव, मी तुझं अधिकाधिक नामस्मरण करीन, अधिकाधिक गुणसंकीर्तन करीन, आणि तुझी कृपा मला प्राप्त करायची, मला तू कायमचा हवास. अशा पद्धतीने जेव्हा भक्ती करायला सुरुवात करतो तेव्हा मात्र त्याची बँक घेतली गंगाजळी अधिक जोराने अधिक वेगाने भरायला लागते. काय बुधकौशिक ऋषीने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की बाबांनो, तुम्हाला ज्या काही डिफिकल्टी असतील, अडचणी असतील, त्या रामरक्षेमधून नक्की पूर्ण होणार आहेत. कारण पुढे आम्हाला बुधकौशिक ऋषी सगळ्याचे अर्थ पण सांगतो, फलश्रुती पण सांगतोच आहे. पण सगळ्यात मोठी फलश्रुती त्यांनी इथे सांगितलेली आहे की श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग, की ह्याचा विनियोग फक्त रामचंद्रांसाठीच आहे. त्याचा वापर रामचंद्रांनी कसा करायचा माझ्या जपाचा हे त्यांनी ठरवायचंय, मी नव्हे. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. इथे आम्हाला पहिल्यांदा लक्षात येतं की स्तोत्र जी आहे त्याची सगळी तोंड ओळख, इंट्रोडक्शन आम्हाला झाले, आणि मग सुरू होतं अथ ध्यान. अथ ध्यान, रामचंद्रांचं ध्यान करायचंय. स्तोत्राच्या सुरुवातीलाच काय आमच्यासाठी रामचंद्रांचं ध्यान. रामचंद्र जसा दिसतो, रामचंद्र जसा आहे, रामचंद्र सगळ्या त्याच्या प्रभा विभा आभा सकट, त्याच्या तेजा ओजा सकट, त्याचं संपूर्ण रूप आम्हाला आमच्या चक्षूंच्या समोर आणायचं असतं. बाह्य चक्षूंच्या समोरही आणि अंतरचक्षूंच्या समोरही. आम्हाला बऱ्याच वेळा वाटतं की ध्यान लावणं म्हणजे डोळे बंद करून बसणं आणि ध्यान लावणं. जमत नाही. बघा, लावून बघा, डोळ्यासमोर डोळे बंद करा, साईबाबांचा चेहरा आला, एक क्षणाला दुसऱ्या क्षणाला कोणते बोलतं दिसायला लागतं, मग भीती वाटते, डोळे उघडतो आपण. त्यामुळे आश्चर्य कल्पना सोडून द्यायची. आम्ही चित्रपटामध्ये बघतो की डोळे बंद करून असे हात बीत करून कोणते बसले जप करत आहेत. ही खूप शेवटची अवस्था झाली. पहिल्या अवस्थेमध्ये तुम्ही सगुण साकार चित्र समोर ठेवा, त्या रामचंद्रांकडे बघा, जे तुमचं उपास्य दैवत असेल त्याच्याकडे बघा आणि त्याच्या रूपावर प्रेम करा. त्याचा मुकुट, त्याचं धनुष्य, त्याचे डोळे, त्याचे हात, त्याचे चरण, आणि हा देव आहे, हा माझा परमात्मा आहे, ह्या संपूर्ण विश्वाचा हा एकमेव अखिल त्राता आणि पिता आहे किंवा माता आहे, जी तुमच्या मनामध्ये असेल ती भावना मात्र मनामध्ये अत्यंत घट्टपणे धारण करा आणि नजर त्याच्यावर खिळवून ठेवा. नजर खिळवून ठेवा, बघत राहा. त्या फोटोवरून दृष्टी इकडची तिकडे हलवू नका. मध्ये मध्ये आमच्या पापड्या मिटतात, त्या मिटायला काही हरकत नाही, कारण ती रिफ्लेक्स ॲक्शन आहे. ते आम्ही ताणायचं म्हणलं तुम्ही आणखीन प्रॉब्लेम आहे. परंतु आम्ही त्या प्रतिमेकडे बघत बसू. कमीत कमी एवढं तर आम्हाला करता येईल की आमच्या बंद डोळ्यासमोरची मूर्ती हलू शकते, पण उघड्या डोळ्यासमोरची मूर्ती तरी आम्ही हलू देणार नाही आणि आम्ही आमचे डोळे हलवणार नाही. आणि त्यासाठीच प्रत्येक स्तोत्राचे आरंभी ध्यान असतं. ध्यान मंत्र आम्हाला दिला जातो, शांताकारम भुजगशयनम, हाही विष्णूचा ध्यान मंत्रच आहे. ह्या ध्यान मंत्रामध्ये त्या परमेश्वराच्या, त्या परमात्म्याच्या रूपाचं वर्णन असतं आणि त्याचबरोबर त्याच्या गुणांचे खुबीने अत्यंत वर्णन केलेलं असतं. इथे आम्हाला रामरक्षेच्या आरंभीच सांगितलं की रामचंद्रांचं ध्यान करायचं, अथ ध्यानम. आणि मग बुधकौशिक ऋषी काय म्हणतात, ध्यायेत आजानुबाहुम धृतशरधनुषम. ध्यायेत आजानुबाहुम, पहिलंच वर्णन काय आलं, ध्यायेत आजानुबाहुम धृतशरधनुषम बद्ध पद्मासनस्थम पीतम वासो वसानम नव कमल दल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम वामांकारुढ सीता मुखमिललोचम नीरदाभम नानालंकार दीप्तम दरद मुरुजटा मंडनम रामचंद्रम इति ध्यानम. ध्यायेत आजानुबाहुम. आम्ही वर्णन ऐकतो की अक्कलकोट महाराज आजानुबाहू होते, अर्जुन आजानुबाहू होता, श्रीकृष्ण आजानुबाहू होते. म्हणजे नक्की काय आजानुबाहू?
म्हणजे ज्याच्या हाताची बोट, हे मधलं बोट जे आहे ते गुडघ्यापर्यंत लांब आहे, हा आमचा साधा सुद्धा अर्थ. हात एवढे लांब आहेत. मेडिकली बघायचं झालं, जे डॉक्टरांनी बसले त्यांना माहिती असेल की ज्याचे हात एवढे लांब आहे त्याला एक प्रकारचा आजार असतो. आजारी लोक होते का? नाही. तसा विचार करायचा. आजानुबाहुं म्हणजे त्याचे हात जे आहेत ते जानूपर्यंत म्हणजे त्याच्या गुडघ्यापर्यंत आहेत, असे लांब हात असणार. वर्णनामध्ये पहिलीच सुरुवात काय केली तर आजानुबाहुं. मानव हा एकमेव प्राणी आहे की ज्याला 2 हात आहेत आणि 2 पाय आहेत. बाकीच्यांना 4 पाय आहेत किंवा 6 पाय आहेत किंवा 8 पाय आहेत किंवा लहान लहान किड्यांना 80 90 पण पाय असतात. पक्षी आहेत तर त्यांना 2 पंख आहेत आणि 2 पाय आहेत. म्हणजे त्यांचे पंख पायापेक्षा खूपच वेगळे आहेत, त्यांना हात म्हणता येणार नाही. पण मानवच असा आहे की ज्याला 2 पाय आहेत आणि 2 हात आहेत. त्या 2 हातांचा वापर तो पायांसारखा पण करू शकतो. पायांचा वापर हातासारखं करणं जरा कठीण आहे, पण करावं लागतं काही वेळा आपण बघतो. एकच मानव हा असा आहे किंवा प्राणी ज्याला 2 हात आहेत आणि 2 पाय आहेत आणि जो इरेक्ट आहे. होमो इरेक्टस त्याचं नावच आहे. मानव जातीचं प्रजातीचं नावच मी होमो इरेक्टस, की हा इरेक्ट म्हणजे हा जो 4 पायावर रांगल्यासारख्या परिस्थितीमध्ये इतर प्राण्यांसारखा होता तो हा इरेक्ट झाला. म्हणजे पाय आणि हात ह्यांची कामं पूर्णपणे वेगळी झाली, पूर्णपणे वेगळी झाली. एकाचंही काम 2 हातांचं काम 2 पाय करू शकत नाही, 2 पायांचं काम 2 हात करू शकणार नाही. ज्याचे पाय पांगळे झाले तो हातामध्ये कुबड्या घेऊन चालू शकतो, ज्याचे हात कापले गेले तो पायामध्ये पेन्सिल घेऊन लिहिताना आपण बघतो. पण हे नंतर शिकवलं गेलेलं काम आहे, हे नैसर्गिक काम नाही. मानव असा एकमेव प्राणी आहे ज्याचे पाय आणि हात एकमेकापेक्षा वेगळे आहेत. हे 2 वेगळे वेगळे अवयव आहेत, त्यांची कार्य पूर्णपणे वेगळी आहेत. रचना बघायची झाली तर म्हटली तर सारखी आहे. इथे शोल्डर जॉईंट, इथे हिप जॉईंट, इथे एल्बो जॉईंट, इथे नी जॉईंट्स, इकडे अँकल जॉईंट, इकडे रिस्ट जॉईंट्स, पुढे बोटं 10, इथे पायालाही बोटं 10च. हाताला नख आहेत तशी पायाला पण नख आहेत. सगळं तसं बघायचं असेल सारखं. पण तरी देखील महत्वाची गोष्ट म्हणजे की मानव आडवा होता इतर प्राण्यांसारखा, तो प्राण्यांसारखा आडवा न राहता उभा झाला. आणि हेच मानवाचं वैशिष्ट्य. मानवाला अनेक गोष्टी देत असतात. ज्या मुवमेंट्स इतर प्राण्यांना शक्य नाहीत त्या मानव सहजतेने करू शकतो, ते मानवाच्या शरीराच्या या विशिष्ट रचनेमुळे. गुडघे म्हणजे नी जॉईंट्स आणि एल्बो म्हणजे कोपराचे जॉईंट्स, हे म्हटलं तर स्ट्रक्चरली सारखे आहेत पण त्यांच्या दिशा वेगळ्या वेगळ्या आहेत. हात असे आहेत, गुडघे असे आहेत. आणि इथेच ह्या मानवाचे हात कधीही गुडघ्यापर्यंत पोहोचत नाहीत, कधीही गुडघ्यापर्यंत पोहोचत नाहीत. ह्याचं महत्वाचं कारण काय तर मानव चालताना आपण बघितलंय, प्रत्येकाने आपण स्वतःही चालतो, माझा पाय पुढे जातो तसा माझा हात पण पुढे जातो. हात ताठ ठेवून चालणारा माणूस किती विचित्र दिसतो मला सांगा. नुसार रस्त्याने चालतोय पण हात अजिबात हलत नाही बाजूला. आपण व्यक्तीच्या हाताला काहीतरी आजार झालाय त्या बहुतेक डोकं फिरलं. तर हाताच्या आणि पायाच्या मुवमेंट सातत्याने होतच असतात चालताना सुद्धा. गाडीमध्ये आपण बसलो असतो समजा, बघा ड्रायव्हरच्या बाजूने आपण गाडी चालवायला शिकलेलो, तर ब्रेक मारायची वेळ आली की आपला पाय पण आपोआप दाबला जातो. ऍक्च्युली बाजूचा चालवणारा गाडी चालवतच असतो. हे आपोआप का घडत असतं? हे असे रिफ्लेक्स ऍक्शन्स आहेत. हातापायांच्या मुवमेंट्सच्या कोऑर्डिनेशन, हाताच्या मुवमेंटचं पायाच्या मुवमेंटशी कोऑर्डिनेशन व्हावं लागतं. आणि ते कोऑर्डिनेशन 4 पायावर चालणारा प्राणी आणि हा उभा असलेला प्राणी ह्यांच्यामध्ये वेगळं वेगळं आहे. मानवाने जेव्हा उभं राहणं पसंत केलं आणि ते त्याला अधिक सोयीचं वाटू लागलं, तेव्हा हातांचं कार्य आणि हातांच्या कार्याची दिशा बदलल्यामुळे हातांची लांबी ही पायाच्या लांबीपेक्षा कमी झाली. हातांची लांबी ही पायाच्या लांबीपेक्षा कमी झाली. हा उत्क्रांतिवाद. परंतु हे सगळं जरी शारीरिकदृष्ट्या
शरीर रचनेच्या दृष्ट्या, बालाईच्या दृष्ट्या सत्य असलं, ते महत्वाची गोष्ट अशी घडते की शरीरामध्ये जी शक्ती केंद्र आहेत, ती शक्ती केंद्र ज्यातली प्रमुख 7 म्हणजे 7 चक्र, मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत, आणि त्या व्यतिरिक्त असणारी 108 शक्ती केंद्र शरीरातली, जरी प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये सारखी असली तरी देखील ह्या 108 शक्ती केंद्रांमधील नाभिस्थानाच्या वर आणि नाभिस्थानाच्या खाली, नाभिस्थानाच्या खाली फक्त 27 शक्ती केंद्र आहेत, तर नाभिस्थानाच्या वर 81 शक्ती केंद्र. इम्बॅलन्स आहे बॉडीमध्ये. फक्त 27 शक्ती केंद्र नाभिस्थानाच्या म्हणजे बेंबीच्या खाली आहेत, तर 81 शक्ती स्थान ही नाभिस्थानाच्या म्हणजे बेंबीच्या वर आहेत. आणि ही शक्ती केंद्र जी आहेत त्या शक्ती केंद्रांची रचना अशा प्रकारे करण्यात आलेली आहे शरीरामध्ये. ही शक्ती केंद्र म्हणजे कुठलं अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर नव्हे हे मला कळलं पाहिजे. जशी सुषुम्ना नाडी, इडा, पिंगला हे अॅनाटॉमिकल सिस्टम्स नाही आहेत, तर ह्या सुप्राफिजिओलॉजिकल सिस्टम्स आहेत. त्याचप्रमाणे शक्ती केंद्र ही शक्ती केंद्र, या शक्ती केंद्रांची रचनामुळे अशी आहे की कुठलंही शक्ती केंद्र हे जसं स्वतंत्रपणे कार्य करतं तसं इतरांच्या बरोबरीने पण कार्य करतं. आणि हे एकाचं कार्य चालू असताना दुसऱ्याचं कार्य चालू असेल तरी दोन्ही शक्ती केंद्र एकमेकांच्या कार्याला कुठेही विरोध करत नाही, अशा रीतीने ह्यांची रचना केलेली असते. आणि त्याच्या मगाशी मी म्हटलं की चालताना हात पुढे होतो तसा पायही पुढे होतो. माझ्या पायांबरोबर माझ्या हाताची पण हालचाल होतेच होते. ह्या क्रियेमध्ये बॅलन्स सगळ्यात महत्वाचा. आणि शक्ती केंद्र नाभिस्थानाच्या खाली अगदी कमी म्हणजे 27 असल्यामुळे आणि 81 नाभिस्थानाच्या वर असल्यामुळे, आणि ह्यामधली मॅक्झिमम जी केंद्र आहेत 81 मधली ही सगळीच्या सगळी नाभिस्थानाच्या वरपासून मेंदूपर्यंत आहे. हातामध्ये आणि पायामध्ये जी शक्ती केंद्र आहे ती शक्ती केंद्र खूप मोजकी आहेत. दोन्ही हातांमध्ये 14 आणि दोन्ही पायांमध्ये 14, दोन्ही पायांमध्ये मिळून 14, दोन्ही हातांमध्ये मिळून 14. आणि मग दोन्ही पायांमध्ये मिळून जी 14 आहेत आणि दोन्ही हातांमध्ये मिळून जी 14 आहेत, ह्यांचा चालताना होणारा संघर्ष टाळण्यासाठी या हातांची रचना अशी झाली की जेणेकरून ह्या कुठल्याही हातामधील शक्ती केंद्रांचा पायामधील शक्ती केंद्रांशी विसंवाद होणार नाही, विसंवाद होणार नाही. आणि म्हणून हाताची लांबी नेहमी गुडघ्याच्या पर्यंतच जाईल, त्याच्या पलीकडे जाणार नाही ह्याची काळजी घेतली. कारण पायामध्ये असणारी 14च्या 14 शक्ती केंद्र जी आहेत ती गुडघ्यापासून खाली आहेत. गुडघा ते मांडीपर्यंत एकही शक्ती केंद्र नाही. आणि हातातली शक्ती केंद्र मात्र दंडापासून ते या बोटापर्यंत सगळीकडे आहेत. इथपासून इथपर्यंत 7, इथपासून इथपर्यंत 7. इथे मात्र मांडीमध्ये एकही शक्ती केंद्र नाही, गुडघ्यापासून खाली शक्ती केंद्र आहे. त्यामुळे चालताना होणाऱ्या मुवमेंट्समध्ये या शक्ती केंद्रांचं एकमेकांशी होणारं घर्षण, त्या व्हायब्रेशन्सचं होणारं घर्षण टाळलं गेलं. म्हणजे सामान्य माणसाला ज्याचं कुठलं शक्ती केंद्र त्यावेळी जागृत असेल सांगता येत नाही. मनात पापी विचार आल्यानंतर वेगळ्या प्रकारची केंद्र जागृत होतात, मनात चांगले विचार आल्यानंतर वेगळ्या प्रकारची केंद्र जागृत होतात. सात्विक आहार घेतल्याने वेगळी केंद्र जागृत होतात, तर तामसी आहार घेतल्याने वेगळी केंद्र जागृत होतात. भक्ती केल्याने वेगळी केंद्र जागृत होतात, तर भक्तांना त्रास दिल्याने वेगळी केंद्र जागृत होतात. मलाच माहित नाही शक्ती केंद्र आहेत कुठे आणि ती कार्य करतात का आणि कशी. आणि म्हणून ह्या परमात्म्याने त्याच्या अनंत कारुण्यामुळे, अकारण कारुण्यामुळे यांची रचना अशी केली की ह्यांचा कुठेही संघर्ष होऊ नये, आणि म्हणून त्याची रचना अशा प्रकारे केली गेली. परंतु हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा मात्र त्याच्या शरीरातही जेव्हा तो सगुण साकार रूप धारण करतो तेव्हा तशीच शक्ती केंद्र असतंच, रचना काही वेगळी नसते. रामालाही 2 हात होते, कृष्णालाही 2 हात होते, दोघांनी 2-2 पाय होते, 1 नाक होतं, 2 डोळे होते, सगळं तसं होतं. साईबाबाने आम्ही नुकतं बघितलंय, आत्तापर्यंत आपल्याकडे 14 आजोबा होते की ज्यांनी साईबाबांना प्रत्यक्ष बघितलेलं होतं. मग सगळे ते सवय होते. परंतु ही महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्यांची शक्ती केंद्र ही त्यांच्या इच्छेनुसार कार्य करतात. त्यांना पाहिजेत त्याप्रमाणे ती वागतात, त्यांच्या मनाविरुद्ध ती वागू शकत नाही. आणि म्हणून
त्यांची सगळी शक्ती केंद्र ही एकाच वेळेस जागृतच असतात. सगळीच्या सगळी जागृत आहेत आणि तरी देखील जागृत अवस्थेत असून सगळी सम अवस्थेत आहेत. सगळीच्या सगळी शक्ती केंद्र जागृत आहेत, सगळीच्या सगळी केंद्र सम अवस्थेत आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांना काही घ्यायचं नाहीये, त्यांना फक्त द्यायचं आहे. आणि किती दिलं तरी संपणार नाहीये. हा परमात्मा सगुण साकार देह धारणच मुळी का करतो, तर मानवाला या निर्गुण निराकार रूपाचं ध्यान करता येत नाही म्हणून, निर्गुण निराकार रूपाची भक्ती करता येत नाही म्हणून. सगुण साकार ही परमात्माच आणि निर्गुण निराकार ही परमात्माच. ह्यातलं कुठलं रूप श्रेष्ठ? ज्ञानी म्हणजे आम्हाला सांगू शकतो की निर्गुण निराकार श्रेष्ठ मुळीच नाही. जेवढंच सगुण साकार श्रेष्ठ तेवढंच निर्गुण निराकार श्रेष्ठ. आणि आम्हाला ठामपणे ठणकावून सांगता आलं पाहिजे की ज्ञानेश्वरांनी ज्ञानोत्तर भक्ती केली. ज्ञानेश्वरी सारखा अद्वैत सांगणारा मांडणारा ग्रंथ लिहिला, चिदविलासानंदाचा खेळ त्यांनी लिहिला. पण हे सगळं करून सुद्धा त्या सावळ्या सगुण साकार विठ्ठलाची भक्ती त्यांनी केलीच आणि लोकांनाही करायला लावलीच. रामदासांनी दासोबरासारखा प्रचंड सुंदर ग्रंथ लिहिला, पण तरीही त्यांची रामाची आणि हनुमंताची सगुण साकार भक्ती तशीच त्यांनी कायम चालू ठेवली. एवढंच नाही तर मंदिरं स्थापन करून लोकांना भक्तीला लावली. मला अनेक मंडळी अशी भेटत नाही, ज्ञानेश्वराने रामदासांनी निर्गुण निराकार भक्ती शिकवली. अरे मूर्ख आहात, मग स्वतः नामदेव कशाला जात होते पंढरपूरला? आम्हाला तर कथन म्हणून कळतंय आणि त्यांच्या इतिहासावरून कळतंय की दरवर्षी ज्ञानेश्वर पंढरपूरला विठोबाला भेटायला जातच होते. रामदासांनी किती स्थापन केले मारुती? 11. रामदासांच्या प्रेरणेने हजारो मारुती स्थापन झाले. पण रामदासांनी स्वतः स्थापन केलेली 11 हनुमंताची मंदिर आहेत की ज्याची प्राणप्रतिष्ठा स्वतः रामदास स्वामींनी केली. म्हणजेच आम्हाला कळलं पाहिजे की सगुण साकार जेवढं श्रेष्ठ तेवढंच निर्गुण निराकार श्रेष्ठ. परमेश्वर परमेश्वर आहे, तो काही निर्गुण निराकार नाही किंवा सगुण साकार नाही, दोन्ही फक्त त्याची रूप आहेत. त्याला पाहिजे ती तो घेऊ शकतो. आणि जेव्हा मग सगुण साकार रूप धारण करतो, तो का करतो तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य भक्तांसाठी त्यांना ही स्पंदनं सहजतेने स्वीकारता यावीत म्हणून. त्याची स्पंदन आहेच, त्याची कृपा आहेच, पण त्या निर्गुण निराकार किंवा सगुण निराकार अवस्थेमधून भक्तांना ती घेता येत नाही. सामान्य मानवाला घेण्यासाठी निर्गुण निराकार इम्पॉसिबल, सगुण पण निराकार इम्पॉसिबल. सगुण साकार असेल तर जास्त सोपीचं पडतं आणि म्हणून वारंवार तो अवतार घेत राहतो ही स्पंदनं देण्यासाठी आणि ज्यांनी स्पंदनं स्वीकारली त्यांच्याकडून ती अधिक वाढवून घेण्यासाठी. आणि मग त्याच्या शरीरामधील शक्ती केंद्र सगळीच्या सगळी देहामध्ये जागृत असतात आणि म्हणून त्याला ज्या प्रमाणात ती व्हायब्रेशन्स द्यायची असतात त्या प्रमाणामध्ये भक्तांना तो प्रतीत होतो. काही लोक म्हणतात त्यांची गुडघ्यापर्यंत जात, काही लोक म्हणतात त्याच्या गुडघ्यांच्याही पलीकडे जात असत. पण आहे ना, एक आम्ही विचार केला पाहिजे, त्याच्या हाताशी मोजमाप घेणारे आम्ही कोण? अरे तो एका जागेवर बसून त्याने तुम्हाला टपली मारायची ठरवली ना, तर तुम्ही बसल्या जागेपासून 100 मैलावर असाल तरी तो मारणारच आहे. पण आम्हाला इंटरेस्ट मात्र असतो की हा चाललाय ना, बघूया याचे हात गुडघ्यापर्यंत जातात की नाही. त्याला दाखवायचं असेल तर जो आजानुबाहू रूप दाखवेल, वाटलं त्याला सहस्त्रबाहू स्वरूप पण दाखवेल, वाटेल त्याला विश्वस्वरूप पण दाखवेल. पण आम्ही मात्र या फिजिकल मापांमध्ये अडकून राहतो. अरे त्याला मोजणार कोण, त्याला मापणार कोण? मध्ये म्हणाल बापू हे सगळं ग्रंथ तुम्ही एवढं आम्हाला सांगतात, मग या बुधकौशिक ऋषींना का नाही सांगितलं? याने आधीच पहिलं वर्णन काय केलं की ध्यायेत आजानुबाहुं. पण इथेच तर मोठी गोम आहे की ध्यायेत आजानुबाहुं म्हणजे खरं काय? तर मी ध्यान करायचं आहे आजानुबाहू असणाऱ्या परमात्म्याचं. गुडघे पर्यंत पोचणारे हात. आणि ह्याची स्थिती कशी सांगितली तर बद्ध पद्मासनस्थम. आता बद्ध पद्मासन आम्ही योगामधलं जर काढायचं म्हटलं तर म्हणजे राम कसं दिसला मला पद्मासनामध्ये बसलेला आणि 2 हात असे मागून काढून पुढे अंगठे पकडले. बद्ध पद्मासन कुठल्याही योगाचं पुस्तक वगैरे तुम्हाला सापडेल. कसं करायचं असतं? पद्मासन घालून बसायचं असतं, मग 2 हात असे मागून काढून पुढे काढून अंगठे पकडून बसायचं असतं. करायला बघा, पहिल्यांदा करता येणार नाही, कमरेत मात्र लचक भरेल. त्याला बद्ध पद्मासन म्हणतात. पद्मासन बद्ध, इथून अशी मिठी घालून दोन्ही पायाचे अंगठे पकडले.
मग राम अशा पोझिशनमध्ये आम्हाला बसता की दिसत नाही, आम्ही तसं ध्यान करायचं का? तर बद्ध पद्मासनाचा दुसरा अर्थ पण आहे, आणि तो शब्द ह्या आजानुबाहूशी निगडीत आहे. बद्ध पद्मासनस्थम. मी म्हटलं की संस्कृतमध्ये नेहमीच असं लिहिलं जातं की कर्ता एकीकडे, क्रिया एकीकडे, कर्म एकीकडे, क्रियापद एकीकडे. त्यामुळे भोंदू लोकांची खूप सोय होते. कुठलं क्रियापद पुढे जोडायचं, कुठलं कर्म कुठल्या क्रियापदाच्या मागे लावलं की आपल्याला पाहिजे तो अर्थ काढता येतो. मी सांगितलं होतं, एक गोष्ट होती, खूप छान गोष्ट आहे, गुणाढ्याची गोष्ट आहे, की एक राजा असतो, राजकुमार असतो, अत्यंत मूर्ख असतो. मूर्ख म्हणजे त्यात विलासी असतो, त्याला अभ्यास वगैरे करायची काही आवड नसते. राजा म्हणजे त्याला सगळं शिक्षण आवश्यक असतं, हा काहीच शिकत नाही. बाप मेल्यानंतर आपोआप हा राजा बनतो. मात्र ह्याची वडील मरताना एक छान गोष्ट करतात की ह्याचं लग्न एका अत्यंत विद्वान स्त्रीशी, राजकन्येशी करून देतात. आणि एक दिवस ही राणी जी त्याची जी आहे ती स्विमिंग पूलमध्ये, तुम्हाला बाबू तेव्हा स्विमिंग पूल होता का? तर तलाव म्हणा राजा, शब्दामध्ये अडकू नका. तर स्विमिंग पूलमध्ये ती स्विमिंगला गेलेली आहे, पोहते राणी आपल्यावर, आणि पतिराज येतात. आल्यानंतर तिच्या अंगावर पाणी उडवतात प्रेमाने पत्नीच्या अंगावरती, आपण कसं खेळतो पाण्यामध्ये तसे. तर राणी पटकन म्हणते, मोदकही सिंचत. राजा तो राजा असं, आता एवढी प्रिय राणी, लग्न होऊन 1 महिना झाला नुकता, राणी सांगते मोदकही सिंचत. लगेच तो ऑर्डर सोडतो नोकरांना, त्यांच्या कानात सांगतो मोदक, ताटभर मोदक घेऊन येतात, आणि राजा राणीला मोदकारीत जोडून काढतो. एक मोदक मारला, दुसरा मारला. राणीला म्हणायचं असतं, मा उदकही सिंचत. मा म्हणजे नाही, नको, मा उदकही सिंचत, माझ्यावर पाणी उडवू नकोस. पण राजाला मात्र मा आणि उदकाचं सही संधी झाल्यामुळे त्याला वाटतं काय की मोदकही सिंचत म्हणजे तर मोदकाने मार, मला मोदकाने अभिषेक कर. तेव्हा मग पुढे ही गोष्ट खूप वेगळी होते की त्याच्यामुळे राणी खूप हर्ट होते की सगळ्यांच्या समोर तिचा अपमान होतो, कारण तिच्या सख्या ज्या असतात महाराणी त्याहीच काही विद्वान असतात. मग ती अग्निकाष्ठ भक्षण करायला निघते, त्यामुळे राजा सुधारतो. पण गोष्ट विनोदीचे आम्हाला समजते की संस्कृतमध्ये लोक पाहिजे तसा अर्थ कसा लावू शकतात, आणि तो तसा विकृत अर्थ लावल्यामुळेच आमच्या भारतामध्ये अनेक चुकीच्या श्रद्धा, अंधश्रद्धा आणि घाणेरड्या फालतू गोष्टी सुरू झाल्या, आणि मूळ धर्म आमचा मूळ बाजूला राहील. म्हणून हा श्रीमद पुरुषार्थ लिहिला जात असताना जे संस्कृत लिहिलं गेलं ते शुद्धपणे अशा प्रकारेच काळजी घेतली गेली की एकच कर्ता, एकच क्रिया, त्याशी निगडीत कर्म, क्रियापद, क्रियाविशेषण, त्यांचा कुठेही गोलमाल आहे भाई, सब गोलमाल आहे होणार नाही. कोणालाही त्याचा विकृत अर्थ लावताच येणार नाही, ही काळजी घेतली गेली. की आतापर्यंत आम्ही जे बघितलं की प्रत्येक ग्रंथावरती 100 ग्रंथ तयार होतात, कारण प्रत्येक जण आपला वेगळा अर्थ सांगत राहतो. कारण का, तरी संस्कृतमध्ये ज्या प्रकारे वाक्यरचना केली जाते की कर्म आधी मग क्रियामत, ही आता साधी गोष्ट आहे की मराठीमध्ये आम्ही सहज लिहितो की मी उद्या गावाला जाणार आहे. संस्कृतमध्ये वाक्य पूर्ण उलटून येऊ शकेल, आहे तर बऱ्याच वेळा नसतं संस्कृतमध्ये आहे, त्या प्रकारे जाणार उद्या मी गावाला, अशा प्रकारे संस्कृत रचना असू शकते. आणि मग त्याच्यामध्ये दुसरं वाक्य जोडलं गेलं पद्य रचनेनुसार, तर मग आणखी कुठलाही अर्थ लावला जाऊ शकतो. तर ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे की इथे बद्ध पद्मासनस्थम जे आहे ते आजानुबाहूशी निगडीत आहे. आणि हा बद्ध पद्मासनस्थ म्हणजे बद्ध पद्मासनात बसलेला आहे म्हणजे काय, तर पद्मासन म्हणजे असं आसन आहे की जे कमलासन, कमलासन पण बद्ध पद्मासन. म्हणजे कसं, तर यौगिक बद्ध पद्मासन नाही, तर हे बद्ध पद्मासन जे आहे हे बद्ध पद्मासन म्हणजे कसं की कमळामध्ये हा बसलेला आहे, परंतु कसा, तर त्याचा डावा पाय जो आहे तो त्याने असा मोडून घेतलेला आहे, आणि उजवा पाय जो आहे तो असा आहे. ही जी अवस्था आहे बद्ध पद्मासन असतं, की जे कमळ जे आहे ते त्याने बद्ध केलेलं आहे, बद्ध पद्मासनस्थम. ह्या पोझिशनला बद्ध पद्मासन म्हणतात. आणि ह्या पोझिशनमध्ये विचार करायचा तो बसलेला आहे, तेव्हा तो कसा आहे, तर आजानुबाहू, गुडघ्यांपर्यंत पोहोचणारे हात. आम्ही एक शब्द माडीमध्ये वापरतो, त्याने गुडघे टेकले, म्हणजे माथा टेकण्यापेक्षाही गुडघे टेकण्याला आम्ही जास्त किंमत देतो. आणि हे जे दोन्ही जानू आहेत ह्या रामचंद्रांचे, हे जानू ह्या बद्ध पद्मासनामध्ये ज्या पोझिशनमध्ये आहेत त्याच्यावर ह्याने दोन्ही हात ठेवलेले आहेत. हा सरळ सरळ साधा अर्थ पहिला, की तो ज्या बद्ध पद्मासन मी जी पोझिशन तुम्हाला दाखवली त्या पोझिशनमध्ये असून त्याचे दोन्ही हात त्याच्या जानूंवर ठेवलेले आहेत, हा पहिला अर्थ. आणि आध्यात्मिक अर्थ काय, खराखुरा अर्थ जे पेक्षा असणार म्हणजे काय, की हा
रामचंद्र कसा आहे, तर ह्याचे हात पायापर्यंत पोचतात, गुडघ्यापर्यंत पोचतात. म्हणजेच हाताची शक्ती आणि पायांची शक्ती, पायांची शक्ती हातांची शक्ती कंट्रोल करू शकते, हातांची शक्ती पायाची शक्ती कंट्रोल करू शकते. सर्व शक्ती केंद्र, शक्ती म्हणजे इकडे हात फिरवण्याची शक्ती नव्हे, कृपया लक्षात घ्या. तर ह्या सर्व शक्ती केंद्रांची शक्ती, आणि ह्या सर्व शक्ती केंद्रांच्या शक्ती ज्या आहेत त्याचे हात असोत की पाय ह्या समान आहेत. आम्हाला नेहमी सांगितलं जातं की परमेश्वराच्या पायावर तुमचं मस्तक ठेवा, परमेश्वराच्या चेहऱ्याचं ध्यान करा. परमेश्वराचा हात अशा पोझिशनमध्ये असला की आम्ही खुशीमध्ये, किंवा त्यामुळे आम्हाला आशीर्वाद मिळतो. आम्हाला पिक्चरमध्ये दाखवतात असे एक किरण निघतात हाता म्हणून, पटकन देवीच्या की लगेच तिकडे काहीतरी तयार होतं. इथे आम्हाला सांगण्याचा हेतू आहे की हा आजानुबाहू असल्यामुळे ह्याच्या शरीराचा कुठलाही भाग असो, पायाचा असो की हाताचा असो, ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही. म्हणजेच ह्याची कृती कुठलीही असो त्या कृतीमध्येही फरक नाही. ह्याच्या पायावर मी मस्तक ठेवलं काय, ह्याच्या मुखाचं मी ध्यान केलं काय, मी ह्याच्या हाताचं ध्यान केलं काय, ह्याचा हातची मुठी वळलेली असली काय, ह्याचा हाताची मुठी ह्या कल्याण मुद्रेमध्ये असली काय, ह्याचा हात गुडघ्यावर ठेवलेला असला काय, हा बद्ध पद्मासनात असला काय, हा चालत असला काय, हा उभा असला काय, हा झोपलेला असला काय, ह्याने माझ्याकडे बघितलं काय, किंवा ह्याने माझ्याकडे बघताना डोळे बंद करून घेतले काय, ह्याचे डोळे बंद असले काय, ह्याचे डोळे उघडे असले काय, ह्याची माझ्याकडे पाठ असली का, किंवा ह्याने माझ्याकडे चेहरा केलेला असला का, सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी समान आहेत. ह्याने माझ्याकडे बघितलं म्हणून माझ्यावर कृपा झाली, परंतु ह्याने माझ्याकडे बघितलं नाही म्हणून कृपा झाली नाही असं नाही. हा माझ्याकडे येताना दिसला किंवा हा माझ्यापासून लांब जाताना दिसला, फरक नाही. हा डोळे बंद करून दिसला, हा डोळे उघडे करून दिसला, फरक नाही. मला ह्याच्या पायाला नमस्कार करता आला, मला ह्याच्या हाताला नमस्कार करता आला, माझ्या ह्याच्या चेहऱ्याला लांबून नमस्कार करता आला, फरक नाही. आजानुबाहू शब्दाचा प्रमुख अर्थ मला कळला पाहिजे की ज्याच्या शरीरामधल्या प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये इतर सर्व शक्ती केंद्रांची कार्य करण्याची क्षमता असते, तो खरा आजानुबाहू. बाकीचे जे मानव आहेत त्यांच्या 108 शक्ती केंद्रांमध्ये प्रत्येक शक्ती केंद्र फक्त स्वतःच काम करू शकतं. तर हा जो महामानव, महामानवाच्याही पलीकडे असणारा जो कोणी आहे त्याच्या शरीरातील प्रत्येक शक्ती केंद्र इतर सर्व 107 शक्ती केंद्रांचं काम पण करू शकतो. म्हणून त्याला आम्ही आजानुबाहू म्हणतो. आजानुबाहू, ध्यायेत आजानुबाहू म्हणून सांगितलंय. कसं पहिल्यांदाच बुधकोशिक ऋषीची प्रज्ञा महान आहे. आणि आम्ही अशी कथा पण ऐकलेली आहे की बुधकोशिकाला रामरक्षा कशी प्राप्त झाली, रामरक्षा त्याने कशी ऐकली, त्याला कुठे सांगितली गेली, कुठे उत्पन्न झाली. आम्हाला माहिती आहे की हा मंत्र किती महान आहे. पण तो पहिल्यांदाच आम्हाला सांगतो की ध्यान कसं करायचं, ध्यायेत आजानुबाहू. अशा प्रकारे ध्यान करा. नाही, सगळी बंधनं कडकडा तोडून टाकली बुधकोशिक ऋषीने. तो दिसतोय ना आम्हाला लांबून तिकडून, मला त्याचा फक्त कान दिसतोय आणि मी त्या कानाचं ध्यान करीन. मला फक्त त्याच्या पायाचं नख दिसतंय, मी त्याचं ध्यान करीन. मला त्याचा एक केस दिसतोय, मी त्याचं ध्यान करीन. ध्यायेत आजानुबाहू. आणि ह्याचं प्रत्येक शक्ती केंद्र हे 108 शक्ती केंद्रांचं काम करत आहे. मला हा अखंड परमेश्वर त्याच्या एका शक्ती केंद्राच्या ध्यानाने पण मिळू शकतो. कुठलाही त्याचा अवयव असतो, कुठलाही भाग असो, त्याच्या रूपाचं कसल्याही प्रकारचं पाठमारा, उभा आडवा, उभा झोपलेला, काही आम्हाला फरक पडत नाही. त्यामुळे रामाचं ध्यान कसं करावं हे आम्हाला सुंदररित्या इथे बुधकोशिक सांगतायत की जसं जमेल तसं करा. ध्यायेत आजानुबाहू बद्ध पद्मासनस्थं. की जसं जमेल तसं करा. आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हा बद्ध पद्मासनस्थं आहे, कमळामध्ये बसलेला आहे. कमळासारखं आसन असेल या साक्षात कमळ असेल. पण हा बसताना त्यामध्ये त्याने डावा पाय मुडपून घेतलेला आहे आणि उजवा पाय खाली सोडून त्याने ते कमळ घट्ट पकडून ठेवलेलं आहे. अशा स्वरूपाचं ध्यान तो आम्हाला सांगतो.
पहिल्यांदा सांगतोय सगळी बंधन तोडून की कसं मिळेल तसं ध्यान करा. आणि मग सांगतोय की बद्ध आहे कसा मात्र हा, तर बद्ध पद्मासनस्थम. आसन, आसन म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे बसण्याची जागा. आसन म्हणजे बसण्याची जागा. आम्ही खाली चौकोनी तुकडा तो घातलाय त्यालाही आसन म्हणतो. सिंहासन असेल तरी ते आसन आहे. ती एवढी सुंदर मेघडंबरी आपण बघतोय ते ग्रंथाचं आसन आहे. सिंहासन ही आसनच आहे. म्हणजे आम्ही ज्याच्यावर बसतो स्थिर होतो ते आसन आहे. हे आसन जे आहे, आसन म्हणजे त्या गोष्टी मी उभा राहिलो तर ते आसन नाही. ज्या वस्तूचा वापर मी बसण्यासाठी करतो ते माझं आसन आहे. म्हणजेच हा रामचंद्राचं आसन काय, पद्मासन. आसन शब्दाचा दुसरा अर्थ काय, आम्ही जी शरीराची क्रिया करतो योगिक क्रिया ते आसन आहे. पण ते आसन आम्ही घालतो आणि हे पहिलं आपण बसायला आम्ही आसन घेतो. इथे बद्ध पद्मासनस्थमध्ये आम्हाला कळलं पाहिजे की रामाने जी ही पोझिशन घेतलेली आहे बसण्याची, तर हे कमळ जे आहे ते कमळ हे कशाचं प्रतीक आहे. मी मागे एक दोनदा तुम्हाला सांगितलं राजानो, कमळ हे फूल कसं आहे, चिखलातून उगवतं आणि त्याचा देठ किती लांब असतो कोणाला माहिती आहे. आम्ही फक्त कमळ विकत घेतो, आम्हाला एवढासा देठ दिसतो. पण राजानो कमळाचा देठ खूप लांब असतो. खालच्या चिखलापासून पूर्णपणे जेवढं पाणी वर उंच असतं ना तेवढा तो देठ वरती येतो. आणि मग तो किती लेसापेचा असला तरी कमळाचं फूल मात्र पूर्णपणे वरच्या दिशेनेच उघडतं, त्या आकाशाच्या दिशेने, त्या परमात्म्याच्या दिशेनेच उघडतं. चिखलातून उगवतं, तिची मुळं चिखलात आहेत, तो देठ चिखलातून बाहेर निघतो, पाण्यामधून तरंगत तरंगत वरपर्यंत येतो. वर येईपर्यंत मध्येच उमलत नाही, वर आल्यानंतरच उमलतो. असं हे कमळाचं फूल. मानवाई जीवनाचं हे प्रतीक असलं पाहिजे, नाही आहे पण असलं पाहिजे. आम्ही असेच जन्मलेलो असतो, आम्ही अशाच चुका करतो, चिखलामध्येच राहतो. पण या चिखलामधून बाहेर पडून आम्हाला आमचं जीवन त्या कमळासारखं करायचं असतं, जे सदैव फक्त वरच्या दिशेला उमलतं. असं दुसरं कुठलंही फूल नाही. सूर्यफूल सुद्धा सूर्याच्या दिशेनेच वळतं, सूर्याच्या दिशेने वळतं. मग त्यामुळे ते असं आणि कोमेल्यानंतर असं पडतं सुद्धा. परंतु कमळ मात्र एकमेव आहे जे ताटच्या ताट पाण्यातून बाहेर येतं आणि पूर्णपणे आकाशाकडेच बघत राहतं, विकसित होतं, स्वतःला विकसित करतं. म्हणजेच कमळ म्हणजे काय, तर स्वतःचा विकास घडवून आणण्याची शक्ती, तिचं स्वरूप, तिचा सिम्बॉल, तिचं प्रतीक म्हणजे कमळ. या भारतीय संस्कृतीमध्ये कमळाला कशाचं प्रतीक मानलेलं आहे, तर उद्धरेत आत्मना आत्मानम, स्वतःचा विकास करण्याच्या शक्तीचं प्रतीक म्हणजे कमळ. आणि हा श्री रामचंद्र कसा आहे, तर बद्ध पद्मासनस्थम, की हा बद्ध आहे पद्मासनास. की तुम्ही अशा प्रकारे स्वतःच्या जीवनाचं कमळ करायचा प्रयत्न केलात की हा बद्ध आहे त्या कमळावर येऊन बसण्यासाठी. तुम्हाला त्याला बोलवायची आवश्यकताच नाही. तुमच्याकडे कमळ आहे तर त्या कमळाला बरोबर दोन्ही पायाने घट्ट पकडून स्वतःला बद्ध करून घेऊन तिथे स्वतःला बद्ध करून घेणारा हा एकमेव राम आहे, की जो स्वतःला बद्ध करून घेतो तुमच्या पद्मासनामध्ये. पण माझ्याकडे पद्माचं आसन असायला हवं. आणि त्यासाठीच आम्हाला बुधकोशी ऋषी सांगतात श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा. म्हणजेच मला माझ्या जीवनाचं कमळ बनवायला हवं. म्हणजे कसं की चिखलामध्ये मी जन्मलो असेल जरूर हरकत नाही. मी तुम्हाला मनापासून सांगतो राजांनो, तुम्ही 10 पापं नाही, 100 नाही, 2000 पापं केली असतील ना तरी काळजी करू नका. ह्याचा अर्थ पापं करा आणि करत राहा असं माझं मुळीच म्हणणं नाही. सुधारण्याचा डेफिनेटली प्रयत्न करा. करता करता परत माझ्या हातून एखादं चूक घडली, पाप घडली ना हरकत नाही, परत उठून उभे राहा. जर तुम्हाला तुमच्या जीवनाचं कमळ करायची तयारी असेल तर मग त्याच्यावर तो राम येऊन बसणारच आहे. कसा येऊन बसेल मला माहित नाही. राम अनुभवायचा आहे तुम्हाला, त्याला येऊन बसवायचं आहे तुम्हाला, त्याला आवाहन करायचं आहे तुम्हाला. अनिरुद्धाचं काम फक्त त्या चिखलापासून वर काढून त्या पाण्याच्या पातळीपर्यंत तुम्हाला आणून ठेवायचं आहे.
तुमचं कमळ आपोआप उलगडणार आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र लक्षात ठेवा, मी तुमचा हात कधी सोडणार नाही. बद्ध पद्मासनस्थम, बद्ध पद्मासनस्थम ह्या शब्दाचा अर्थ इथे आम्हाला खरं बुद्ध कौशिक ऋषींनी नीट समजावून सांगितलेलं आहे की स्वतःच्या जीवनाचं कमळ करा. म्हणजे ध्यान सुद्धा आम्हाला कसं सांगितलंय, नुसतं चित्राचं ध्यान नाही. मी जेव्हा रामाचं चित्र माझ्यासमोर ठेवीन, त्या चित्रामध्ये बघता मला लक्षात येईल की हा बसलाय कशावर. राम सिंहासनावर बसवायचं चित्रामध्ये, पण ऍक्च्युली ह्याला मला बसवायचंय हे असं आसन म्हणजे मी स्वतः आहे. माझं जे जीवन आज अपवित्र आहे ते पवित्र जीवनावरच हा राम बसलेला आहे हे मला दिसू दे, मला ती कल्पना करू दे, काहीही हरकत नाही. रामाचं आसन मी स्वतः ही कल्पना करा. बद्ध पद्मासनस्थम ध्यायेत आजानुबाहु. ध्यान कसं करायचं ह्याचं एवढं सुंदर मार्गदर्शन दुसऱ्या कोणी आम्हाला केलेलं नाही की पाहिजे तसं करा. पण एक गोष्ट मात्र विसरू नका की ह्याच्या प्रत्येक कुठल्याही बाजूने किती लांबून थोडंसं का झालेलं दर्शन जे आहे ते दर्शन सुद्धा माझ्यासाठी श्रेष्ठच आहे. आणि त्याचं आसन म्हणजे दुसरी कुठली गोष्ट नसून माझं स्वतःचं जीवन आहे. दुसऱ्या आसनाची त्याला फिकीर पडलेली नाही. दुसऱ्या आसनावर तो येऊन बसला नाही. आणि एकदा का तुम्ही तुमच्या जीवनाचं कमळ विकसित केलं की त्याला बद्ध होतो तो स्वतःच, आणि मग तो बद्ध पद्मासनस्थम होतो. हे तुम्ही त्या चित्रात बघायला शिका. जेव्हा आम्ही रामरक्षा म्हणू तेव्हा समोरच्या रामचंद्राच्या तस्बिरीमध्ये आम्ही दिसलो पाहिजे रामाच्या सिंहासनाच्या जागेवर. अगदी सरळ मनाने कल्पना करा, मी बाबा असा आडवा झोपलेलो आहे, मी वाकलेलो आहे किंवा मी टेबल झालेलो आहे, मी सिंहासन झालेलो आहे आणि त्याच्यावर हा रामचंद्र बसलेला आहे. काहीही हरकत नाही, 100%. मी पापी असेन, पण मला सांगा त्या परमात्म्याला माझ्यामुळे काय घाण चिकटणार आहे का? अजिबात. जो नित्य शुद्ध आहे त्याला कोणी अशुद्ध करू शकत नाही. मी अशी कल्पना केली म्हणून मी पाप केलं का? मुळी सुद्धा नाही. मला पहिल्यांदा कळलं पाहिजे की मी लाकडी खुर्ची झालेलो आहे, मी लाकडी सिंहासन झालेलो आहे, किंवा मी कमळाचं फूल झालेलो आहे आणि माझ्यावर हा परमात्मा बसलाय, किंवा मी गरुड आहे आणि माझ्या पाठीवर हा बसलेला आहे, मी नंदी आहे माझ्या पाठीवर शिव होऊन बसलेला आहे. ही कल्पना जरूर करा. मग माझं जीवन तसं बघण्याची कल्पनाच करायची आहे. वाईट कल्पना कशाला करा, चांगल्या कल्पना करा. आमच्या मनात भूताच्या कल्पना पटकन येतात. काळोखी रात्र आहे, रस्ता रिकामा आहे, 4-5 झाडांच्या सावल्या हलत आहेत, म्हणजे पहिल्यांदा आम्हाला भूतच व्हा लक्षात येतं. पण इथे आम्हाला कळलं पाहिजे, शांताबाईंची सांगितलेली मी गोष्ट की अगं अंधाराला काय घाबरायचं. तिने आपल्या भाषेला उत्तर दिलं, हा तर माझ्या विठ्ठलाचा रंग. एका क्षणात अंधाराचं रूपांतर प्रकाशात झालं. तसं आम्हाला मनामध्ये लक्षात ठेवा, इथे कल्पना तिनेही केली अंधाराची, वाचीने. ती अंधाराला घाबरली. आत्याबाईने तिच्या शांताबाईने म्हणजे पण ह्याचीच कल्पना केली अंधाराची, पण ती परमेश्वरी गुणाने केली. तिचं भय कायमचं नाहीच. मग आम्हाला कल्पना येणारच मनामध्ये, आमच्या मनामध्ये विचार येतच. मग ते फालतू विचार करण्याच्या ऐवजी, चुकीचे विचार करण्याच्या ऐवजी आम्हाला चांगले विचार करू दे की या समोर जे रामाचं चित्र आहे त्याचं जे सिंहासन आहे म्हणा काय आहे, जी बसण्याची जागा आहे ते मला व्हायचं आहे. माझं हृदय त्या जागी आहे. कारण कमळ हे हृदयाचं पण प्रतीक आहे. कमळ हे हृदयाचं पण प्रतीक आहे. आणि माझ्या हृदयाला बद्ध करणारा कोण असावा तर राम असावा. माझं हृदय माझ्या आईमध्ये अडकेल, वडिलांमध्ये अडकेल, पत्नीमध्ये अडकेल, पतीमध्ये अडकेल, मुलांमध्ये अडकेल, अग्रीड. पण तरी त्याच्यावर ह्यातलं कोणी बसणार नाही. ह्याच्यावर बसणार मात्र कोण? तो एकच. कारण हृदय ही माझ्या आयुष्यातली एकमेव नित्य गोष्ट आहे. रेस्पिरेशन सुद्धा कमी जास्त होतं, मी थोडंफार कंट्रोल करू शकतो, पण शिशू पण आम्ही कंट्रोल करू शकतो, परंतु हृदय क्रिया मात्र कोणीही कंट्रोल करू शकत नाही. परमात्म्याचं स्वरूप असणार तो पेसमेकर किंवा एसे नोड. हार्ट मला तो एवढासा लहानसा तुकडा जिथून हे सगळे हार्टचे इम्पल्सेस सुरू होतात. ते नित्य चालू आहे म्हणून आम्ही चालू आहोत एका विशिष्ट गतीने जन्मापासून. तर आमचं हृदय हेचं प्रतीक सुद्धा कमळच आहे. म्हणजे आम्ही अशी कल्पना केली पाहिजे, एक तर समोर चित्र बघताना की राम ज्या आसनावर बसलाय ते आसन म्हणजे माझं हृदय आहे. आणि त्याच क्षणी माझ्या मनामध्ये कल्पना केली पाहिजे की हे जे माझं हृदय आहे त्या हृदयामध्ये पण येऊन राम बसलेला आहे. सोपी गोष्ट आहे. समोर रामाचं चित्र आहे. रामाच्या चित्रामध्ये राम ज्या काही आसनावर बसलाय ते आसन म्हणजे माझं हृदय आहे.
आणि माझ्या हृदयामध्ये त्यामध्ये पण राम येऊन बसलेला आहे. मी कल्पना बघून डोळ्याने तिकडे करीन आणि मनामध्ये काय कल्पना करीन की इथे कल्पना माझ्या हृदयामध्ये राम येऊन बसलेला आहे. हे खरं ध्यान होईल. राजानं लक्षात ठेव. ध्यायेत आजानुबाहुम. ध्यान कसं सुंदर असतं. आम्ही नुसतं चित्र बघत राहतो, आम्हाला कळत नाही. मोठे मोठे संस्कृत ग्रंथ ह्या गोष्टी सांगतात, पण खरं ज्ञान आमच्यापर्यंत कोणी पोचवत नाही. परंतु या संतांनी मात्र प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने आमच्या पुढे मांडली. बुध कौशिक ऋषीने कुठलीही गोष्ट आपल्या हातामध्ये ठेवली नाही. मात्र जसा संस्कृत भाषेचा लोप झाला तसं सामान्य मनुष्य आता अर्थातच हे सगळं न जाणता झाला. ज्याला संस्कृत येत नाही त्याला हे कळणार नाही. त्या काळामध्ये संस्कृत ही बोलीभाषा होती. बोलीभाषा होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणून सांगतो की खरोखरच माझी स्वतःची आजी ही उत्कृष्टपणे संस्कृतमध्ये संवाद करू शकत असत. तिच्या काही जुन्या नातेवाईक मंडळींबरोबर ती संस्कृतमधून बोलत असत. आत्तापर्यंत मला सांगा ती 1993 साली गेली, 93 साली गेली. ह्यांचा संस्कृतीवरचा वर्चस्व एवढा सुंदर होता. तर ज्या काळामध्ये खरोखर संस्कृत ही बोलीभाषा असेल तेव्हा ह्या गोष्टी लोकांना उघड होत्या. आज ज्याप्रमाणे आम्ही माडी बोलतो, आज माडीमध्ये आपण हे सगळं आणलं, मग उद्या काही लोकांनी ठरवलं की माडी भाषा आता देववाणी आहे, सगळ्यांनी शिकायची नाही, त्याने फक्त बाकीची भाषा शिकायच्या, माडी फक्त धर्मासाठी. हे संपलं ना. मग पुढे आम्हाला जे आज सोपं वाटते ते त्या लोकांना कठीण वाटणार. तीच परिस्थिती संस्कृतची. बुध कौशिक ऋषीने आम्हाला सांगितलंय ध्यान कसं करायचं. ध्यान, धारणा आणि समाधी. काही विद्वान सांगतात धारणा आधी मग ध्यान, काही सांगतात ध्यान आधी मग धारणा. मी म्हणतो ध्यानही सोडा, धारणाही सोडा आणि समाधीही सोडा. आधी काहीतरी करा. समाधीच्या ऐवजी आधी काहीतरी करा. आणि आधी काहीतरी करणं म्हणजे भक्ती. आणि इथे मग बुध कौशिक ऋषीने बघा सगळे नियम कडकडा तोडून टाकली. ध्यान असं करावं, धारणा अशी करा, चित्त समोर ठेवा, सगुण साकार रामाला बघा आणि त्याचं आसन म्हणजे तुमचं हृदय आणि तुमच्या हृदयावर तो बसलेला आहे, एवढं ध्यान करा. सुरुवातच किती सुंदर आहे या स्तोत्राची बघा. ध्यान मंत्र किती सुंदर आहे. आम्ही हा मंत्र म्हणतो, पण ह्याच्या पुढे रामरक्षा म्हणताना आम्ही हा विचार केला. जेव्हा शब्द आमच्या डोळ्यासमोर येईल की ध्यायेत आजानुबाहुम, तेव्हा आमच्यासमोर आलं पाहिजे आजानुबाहुम. हात गुडघ्यापर्यंत लांब बसलेला दिसला काही हरकत नाही, पण त्यापेक्षा ह्याचा कुठलाही ज्या भागावर माझं लक्ष आहे, जो भाग मला दिसू शकेल, तो एक केसाचा रोम सुद्धा तेवढा श्रेष्ठ आहे. आणि हा बद्ध पद्मासनस्थमय हे शब्द ज्या माझ्यासमोर येईल त्याला माझ्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे की हा बसलाय माझ्या हृदयावर आणि माझ्या हृदयामध्ये आतमध्ये पण हाच बसलेला आहे. ह्याचं आसन म्हणजे पण माझं हृदयाचा. ध्यान कसं करावं हे बुध कौशिक ऋषी एवढं कोणीही सुंदर सांगितलेलं नाही. आज आपण फक्त त्यातले 2 शब्द बघितलेत. पुढचा शब्द जो आहे ध्यायेत आजानुबाहुम धृत शरधनुषम, हा तर अत्यंत सुंदर आहे. खरंच सांगतो, एक रामरक्षा जरी आम्ही जीवीची मनाशी धरली ना राजानं, तरी सगळं आयुष्य कसं अगदी सुंदर 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 म्हणजे कितीतरी सुंदर होऊन जाईल. पण नीट लक्षात घ्यावं लागतं, नीट समजावून घ्यावं लागतं. साधी गोष्ट असते बघा. माझ्या लहानपणीचीच गोष्ट आहे. आजीने माझ्या घरी माई पण होती आमची, तेव्हा श्रीखंड केलेलं होतं. दही असं त्या पंचामध्ये पिऊन वगैरे ठेवलं असतं. खूप वास येतो माहिती आहे ना. ज्याने कोणी घरी आली कोण करत नाही, म्हणून करत असेल त्यांना माहिती आहे. हे दही छानून असं घट्ट पण ठेवलं असं, हे वास आंबट एकदम स्पॉइल पनीरसारखा येतो. हे कशाला की तू करते इकडे वास येतो, मला आवडत नाही. याची हो रे, पण ह्यातूनच पुढे तुला आवडतं रे श्रीखंड बनतं ना, हे लक्षात घे ना. तर मी तिला विचारलं, म्हटलं माई, म्हटलं तू म्हणतेस खरी अशी, पण मला एक गोष्ट सांग, हे श्रीखंड जे आहे ते गोड बनण्याच्या आधी असं घाणेरडा वास यायलाच पाहिजे का, काही दुसरा मार्ग नाही का? तिने एक सांगितलं, एक लक्षात ठेव, जे काही गोड मिळवायचं आहे ना त्यासाठी कुठेतरी आधी जे काही खराब आहे ते टाकावंच लागतं. हे दही छानण्यामधून हा जो दुर्गंध निघून जातो ना, हा दुर्गंध निघून जातो म्हणून हे सुगंधित श्रीखंड तुला मिळतं. लक्षात ठेव, दुर्गंध गेल्याशिवाय सुगंध नव्हे. आम्ही काय विचार करतो, सुगंध आला की दुर्गंध जाईल. ही प्रात्यक्षिक गोष्ट. खरंच एखादा घाणेरडा वास पसरलाय, आम्ही चांगला रूम स्प्रे वगैरे मारतो, वास चांगला येतो. पण मानवी जीवनाचं रहस्य आम्हाला कळलं पाहिजे श्रीखंडासारखं, की पहिल्यांदा ते दही मला छान यायला पाहिजे,
त्याला दुर्गंध निघून जायला पाहिजे आणि मग सुंदर चविष्ट स्वादिष्ट श्रीखंड मला मिळतं. आणि हे सगळ्यात दुर्गंध घालवण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही करत असणारी भक्ती. माझ्यातला प्रत्येक दुर्गुण दूर होऊ शकतो कशाने तर ध्यानाने. कपिल मुनीने कपिल स्तोत्रामध्ये 3 ठिकाणी सांगितलेलं आहे की या जगामधलं जे काही वाईट आहे, मानवाच्या शरीराच्या आत्म्यामधलं जे काही वाईट आहे, हे सगळं वाईट कशाने नाहीसं होतं तर पुरुष आणि प्रकृती. कपिल सांख्यवादी आहे, मी तर पुरुष प्रकृतीच्या भाषेमध्ये बोलतो की पुरुष आणि प्रकृती ह्यांच्या संयोगामुळेच, म्हणजेच परमेश्वर आणि त्याची भक्ती ह्यांच्या संयोगामुळेच. परमेश्वर आहेच, माझ्या भक्तीचा त्याशी संयोग व्हायला हवा आणि तो संयोग होण्यासाठीच ध्यानाची आवश्यकता कपिल मुनी सांगतो. पुरुष आणि प्रकृतीचा संयोग होण्यासाठीच मानवाकडे ध्यान हवं. म्हणजेच हे ध्यान किती महत्त्वाचं आहे. आणि मग इथे आम्हाला लक्षात येईल की इथे आम्हाला नुसतं ध्यान सांगितलं जात नाहीये, इतर मंत्रांमध्ये ध्यान सांगितलं गेलं आहे. तर ह्या मंत्रामध्ये ध्यान कसं करायचं हे सांगितलं गेलं. हरिओम.